मराठी एक्सपर्ट। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दिवाळी बोनस संबंधी माहिती घेणार आहोत। आता महिलांना दिवाळी बोनस खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली। आता दिवाळी बोनस कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेली ते लक्षपूर्वक ऐका आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, कारण की असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। आता लक्षात घ्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पात्र ठरलेल्या महिला आहेत त्यांना जे हप्ते आलेले आहेत, फॉर्म अप्रूव्हल आहेत, अशा महिलांना आता दिवाळी बोनस मिळणार आहे। दिवाळी बोनस म्हणजे तुम्हाला राज्य सरकार थेट तुम्हाला मदत दिलं जाणार नाही। आता दिवाळी बोनस म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर जे 3 गॅस सिलेंडर मोफत दिलं जाणार आहे त्याचं अनुदान आता राज्य सरकार जे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर आहे अशाच महिलांच्या नावावर हे पैसे जमा होत आहे। म्हणजे तुम्हाला सरसकट महिलांच्या खात्यामध्ये हे 2,500 रुपये जमा होणार नाही। फक्त ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर आहे आणि त्यांनी ई-KYC केलेली आहे अशा लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे। आणि ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर आहे त्या महिलांच्या नावावर एक मेसेज येतो की असा मेसेज येतो की तुम्ही या योजनेअंतर्गत पात्र आहेत सबसिडीसाठी आणि तुम्हाला येणारी जी सबसिडी आहे तुमच्या थेट त्या बँक खात्यामध्ये जमा होईल। 2 ऑक्टोबर पासून हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली। तुमच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस 2,500 रुपये जमा झाला का नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। इथेच थांबा। जय हिंद, जय महाराष्ट्र।